श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच गुढीपाडवा जो आहे तर तो येत आहे आणि गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि महत्त्वाचा, तितकाच पवित्र मानला जातो. कारण की गुढीपाडवा हा सण 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये खास करून काही वस्तू ज्या आहेत आणि ही वस्तू अतिशय कमी पैशामध्ये असणार आहे, परंतु याचे परिणाम जे आहेत तर ते धमाकेदार असणार आहे. म्हणूनच आपल्याला गुढीपाडवा येण्या अगोदरच एक वस्तू जी आहे तर ती आणायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला याचा खास प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आवर्जून सर्वांनी करायचा आहे. कारण की यंदा 19 मार्च वार गुरुवारला गुढीपाडवा हा सण जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाचा, तितका शुभ मानला जातो. हा दिवस जो आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणूनच या दिवशी अनेक शुभ कामं जी आहेत तर ती देखील केली जात असतात. या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी 1000 पटीने प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या दिवशी बघा अनेक जण सोने, चांदी, नवीन वाहन, घर किंवा जमीन अशा वस्तूंची खरेदी करत असतात. आता सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत, अगदी गगनाला भिडलेले आहेत. आता आपल्यासारख्या गोरगरिबांना तर हे सोनं नाणं घेणं जे आहे तर ते शक्य नाहीये, परंतु या दिवशी बघा सर्वांना सोनं घेणं खरेदी करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी बघा आपण आपल्या घरामध्ये सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड निवास राहील आणि आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल. म्हणजेच काय तर श्रीमंतीचे योग जे आहे तर ते आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होईल. वर्षभर घराची भरभराट होईल. असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तांवरती करायचा आहे. आता ही कोणती वस्तू आपल्याला आणायची आहे, या वस्तूंचं काय करायचं आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 19 मार्चला गुढीपाडवा असणार आहे. तर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. तर अनेक जणांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की या दिवशी गुढी उभारावी का, गुढीचं पूजन कधी करावं. तर बघा ही जी अमावस्या आहे तर फाल्गुन दश अमावस्या ती 18 मार्चला बुधवारी सुरू होत आहे सकाळी 8:25 आणि या अमावस्येची समाप्ती बघा 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:53 होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार हा जो दिवस आहे तर सकाळी जरी अमावस्या असली तरी या अमावस्येची समाप्ती ही 6:53 होत आहे आणि 7 नंतर जो दिवस आहे म्हणजे चैत्र मासारंभ हा होत असून त्या दिवसापासूनच बघा चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील होत आहे आणि ही अमावस्या 6:53 संपल्यामुळे तिथून पुढे चैत्र महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे. गुढीपाडवा हा जो आहे तर तो चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीला साजरा केला जात असतो आणि म्हणूनच हा जो गुढीपाडवा आहे यंदा 2026 मधला तो गुरुवारी 19 मार्चला साजरा केला जाणार आहे. आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारत असतो. त्याचबरोबर या दिवशी अनेक शुभ कामंही केली जात असतात. कारण की या दिवशी जी काय आपल्याला शुभ कामं करायची असतात तर त्याला कोणत्याही शुभ मुहूर्तांची गरज नसते. कारण की हा गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि हा दिवस संपूर्ण दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ असतो. म्हणून आपण कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नाहीये. तर कारण की
या दिवशी आपण जी काय कामं करत असतो तर आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी 7 नंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता किंवा अगदीच हा उपाय करण्या अगोदरच तुम्ही एक दिवस ही जी वस्तू आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकता। यामुळे आपल्या घरामध्ये बघा अनेक अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, आपल्या घरामध्ये आलेल्या असतील किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही, आपल्या हातामधून पैसा हा अनेक वेळा अनेक कारणांसाठी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खर्च होत असतो। तर बघा आपला जो महिन्याचा पगार, महिन्याचा जो खर्च असतो तर तो खूप असतो आणि अशा वेळी आपल्याकडे 1 रुपयाही शिल्लक राहत नाही किंवा मग आपण आपल्या घरामध्ये कितीही राबतो, कष्ट करतो, मेहनत करतो, तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जर आपल्याला मिळत नसेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करून बघा। तर हा जो दिवस आहे ना तर तो अतिशय अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असणार आहे। मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि पहिला सण असणार आहे आणि जर या मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच वर्षी पहिल्याच दिवशी जर तुम्ही शुभ वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घराची वर्षभर भरभराट जी आहे तर ती होत राहील। त्यासाठी बघा आपल्याला आपल्या घरामध्ये गुढी जी आहे तर ती अगोदरच उभारून घ्यायची आहे, नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला एक कमळगट्ट्याचा मणी जो आहे ना तर तो आणायचा आहे। कमळाचं बीज आपण त्याला म्हणू शकतो, आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे, कारण की कमळाचं बी बघा हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। कमळ बीज आता बघा हे जे बीज आहे तर ते आपण जिथे कुठे समजा पूजेचं साहित्य घेता आपण देवांसाठी जसं की अष्टगंध असेल, धूप असेल, कापूर असेल, ज्या ठिकाणी धार्मिक साहित्य मिळते तिथे तुम्हाला मिळून जाईल। तर तुम्ही तिथे विचारा कमळगठ्ठ्याचे मणी आहेत का, तर तो कमळगठ्ठ्याचा मणी जो आहे तर तो तुम्हाला आणायचा आहे। या अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच तुम्हाला घरी आणा, असं काही नाही की तुम्ही यापूर्वी सुद्धा घरामध्ये तो आणून ठेवू शकता किंवा मग त्या दिवशी आणला तरी देखील चालणार आहे। आता फक्त तुम्हाला हा मणी जो आहे तर तो आणून ठेवायचा आहे। उपाय मात्र आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे। आता हा कमळगट्ट्याचा मणी आणल्यानंतर एक स्वच्छ आपल्याला तामण घ्यायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला आपली रोजची जी काही नित्य देवपूजा असते, सेवा असते तर ती सेवा करून घ्यायची। देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे, देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे, मनामध्ये नामस्मरण करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला अखंड दिवा जो आहे तर तो प्रज्वलित ठेवायचा आहे। शक्य असेल तर तुपाचा ठेवा, तेलाचा ठेवा, काही हरकत नाही। घरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि एक तुम्हाला तामण घ्यायचं आहे। सर्वात अगोदर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ तामण घ्यायचं आहे। त्या तामणामध्ये तुम्हाला हे कमळगट्ट्याचा मणी जो आहे ना तर तो ठेवून घ्यायचा। ठेवल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम माता लक्ष्मीचं स्मरण करायचं किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं। मण्यावरती आपल्याला अभिषेक करायचा, सर्वप्रथम पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा। त्यानंतर तुम्हाला पंचामृत शक्य असेल पंचामृत घ्या, कच्चं दूध घ्या किंवा मग साध्या पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालणार आहे। तर तुम्हाला असं 11 वेळा 11 पळी पाणी, 11 पळी दूध किंवा पंचामृत टाकायचं आहे। परत स्वच्छ पाणी टाकून मणी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर एक लाल रंगाचं कोरं स्वच्छ कापड घ्यायचं आहे। आता हे आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर अंथरून ठेवायचं आहे आणि अंथरल्यानंतर त्यावरती तुम्हाला सर्वात पहिले एक प्लेट ठेवा जी आहे तर ती ठेवा, खाली प्लेट ठेवायची, त्यामध्ये तुम्हाला लाल कापड ठेवायचं, त्यावरती तुम्हाला प्लेट म्हणजे कपड्यावरती, लाल कापडावरती त्या अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे। तांदूळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं। गुलाबाच्या पाकळ्या तुमच्याकडे जर असेल तर अतिशय उत्तम, त्या थोड्याशा टाकायच्या। त्यानंतर तुम्हाला हा कमळगट्ट्याचा मणी जो आहे तर तो ठेवायचा आहे। आता हा कमळगट्ट्याचा मणी ओला करून घेऊ नका आणि जर म्हणजे कारण की आपण ज्यावेळी हा उपाय करणार आहोत, बांधणार आहोत तर तो खराब झाला नाही पाहिजे।
म्हणून तुम्हाला तो म्हणजे पुसून घ्यायचा आहे. त्याच्या बीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. गुलाबाचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तांदुळावरती तुम्हाला 5 काळे मिरे आणि त्यासोबत एक तुळशीची वाळलेली काडी देखील ठेवायची आहे. परत तुम्हाला त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं. धूप दीप ओवाळून घ्यायचा. काडीची तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची. धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. माता लक्ष्मीच्या मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. ओम महालक्ष्मी देव्याय नमः किंवा श्री मंत्र जो आहे तर या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आणि यानंतर ह्या लाल कपड्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची. संपूर्ण दिवसभर आपल्याला ही जी प्लेट आहे तर तिथेच ठेवायची. दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो चालू ठेवायचा आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला परत थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं. धूप दीप ओवाळून घ्यायचं. नमस्कार करायचा आणि यातील कमळ बीज आणि 5 मिरे, तुळशीची जी वाळलेली काडी आहे तर ती आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये तसंच आपल्याला ते उचलून घ्यायचं. नमस्कार करून आपल्या मनामध्ये जी काय पैशाविषयीची समस्या असेल ती बोलायची, व्यक्त करायची. माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची, नमस्कार करायचा आणि याची पोटली आपल्याला बांधायची. आता कमळ बीज हे आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे. कमळाचं फूल बघा आणि कमळाचं फूल जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे काळे मिरे जे आहे तर ते आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट शक्ती आहे तर ते काढून टाकण्याचं काम करत असते. आणि तुळशीची काडी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप. कारण तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. माता लक्ष्मी स्वरूप तुळस मानली जाते आणि तुळशीला बघा आपण साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो तर ती स्वतः हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूपच आहे. आणि अशी ही काडी आपण या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची. म्हणजे ह्या 3 वस्तू तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करायची. आता ही पोटली तयार केलेली आहे ती अभिमंत्रित झालेली आहे. अशी ही पोटली आपल्याला बघा या दिवशी आपल्या जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती बांधून ठेवायची आहे. आता मुख्य दरवाजावरती इथून बांधायची की बाहेरून तुम्ही कुठेही बांधू शकता, काही अडचण नाही. ती बांधली तरी देखील चालणार आहे. कुठल्याही साईडने बांधली, उजव्या साईडला बांधा, डाव्या साईडला बांधा, काही अडचण नाहीये. तुम्हाला तिथे ती बांधून ठेवायची आहे. बघा या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक देखील काढायचं आहे. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्याला करायचं आहे. उंबरठ्याला आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून या दिवशी लावायचं आहे. अशा पद्धतीने हा जो एक छोटासा आणि सोपा उपाय आहे परंतु प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. कारण की असा जर एक उपाय किंवा ही जी वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणली तर ती वस्तू स्वतः माता लक्ष्मीचं आसन आहे आणि त्या आसनावरती माता लक्ष्मी ह्या विराजमान असतात. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी टिकून राहावी यासाठी एक छोटंसं एक कमळ बीज आपण आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. यामुळे आपल्या घरातील आर्थिक तंगी, अडचण, गरिबी जी आहे तर ती दूर होत असते. आपल्याला श्रीमंतीचे योग जे आहे तर ते प्राप्त होत असतात. आपल्या घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मीची भरभराट होत असते, म्हणजेच पैशाची भरभराट होत असते. घरामध्ये धन धान्य व सुख शांती समृद्धी नांदत असते. असा हा उपाय जो आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.